राजू पडवळ आपल्याला बातम्या देत आहे. पब्लिक व्हॉइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. नुकतेच अपेक्स हॉस्पिटलचा 23वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शासकीय वैद्यकीय रुग्णालय रक्तपेढीच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले. यावेळी मेंदू शल्य चिकित्सक डॉक्टर भावना टाकळकर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. नमस्कार. 2 मिनिटं. काय आलं? नाही ते म्हणल्याशिवाय नाही. न्यूरोसर्जन, वन ऑफ द डायरेक्टर ऑफ अपेक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आम्ही 5 डायरेक्टर्स आहोत. अपेक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल 18 जुलै 2002 रोजी सुरू झालं. आज आम्ही 23वा वर्धापन दिन साजरा करत आहोत. या निमित्ताने आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि हे हॉस्पिटल न्यूरोसर्जरी, न्यूरोलॉजी, मॅक्झिलोफेशियल, ॲक्सिडेंट, ICU, ट्रॉमा, डेंटल, सायकॅट्री, रेडिओलॉजी आणि पॅथॉलॉजी या ब्रांचेससाठी नोंद आहे. प्रत्येक वर्षी तुम्ही शिबिर, दरवर्षी आम्ही रक्तदान शिबिर आयोजित करतो. आज काय टार्गेट वगैरे आहे शिबिराचं? 100-150चं टार्गेट तर आहे. आता बघूयात किती होतं. विशेषतः या रक्तदान शिबिराचं सगळे डॉक्टर्स, डॉक्टरांचे स्पाउसेस आणि स्टाफ आणि सगळे मित्रमैत्रिणी, हॉस्पिटलचा सगळा स्टाफ रक्तदान करतो या निमित्ताने. रक्तदान शिबिराचं उद्घाटन कोणाचे असते? आज उद्घाटन डीन सर शिवाजी सुक्रे सरांनी केलं. त्या प्रसंगी मंजू कुलकर्णी मॅडम, दत्ताजी बालेजा आणि वैशाली नागोसे मॅडम ह्या उपस्थित होते. आज किती टार्गेट आहे रक्तदान? आज टार्गेट 150चं आहे. बघूया कसा रिस्पॉन्स सकाळपासून, म्हणजे सांगा. आता किती वाजे? ऑलरेडी 40-45 झालेले. मॅडम, या व्यतिरिक्त तुम्ही भरपूर सामाजिक उपक्रम राबवत असता दरवर्षी. काय आम्ही कधी वृक्षारोपण करतो,
गोरगरिबांना मदत आणि चॅरिटी तर खूप वेळा हॉस्पिटलला चालूच असते, सगळेच जण करतात आणि अत्यंत वाजवी दरामध्ये आमच्याकडे उपचार होतात. म्हणजे सध्याचे जे बाकीच्या हॉस्पिटल्सचं जर बिलं कम्पेअर केले तर आमची बिलं ऑलमोस्ट तुम्हाला वन थर्ड हाफच्या रेंजमध्ये मिळते. काय आव्हान करसा आणि गव्हर्नमेंटच्या काय काय सुविधा आपल्याकडे? सर्वांनी रक्तदान करावे हेच आव्हान आहे. शासनाचे आपल्याकडे स्कीम वगैरे आहेत का काही? CM अच्छा. अपेक्स एक ब्रँड आहे, नाव आहे. काय कारण असेल की लोक अपेक्सचं नाव घेतात? सचोटीने प्रामाणिक सेवा, ट्रान्सपरंट अँड ऑनेस्ट सर्व्हिस आणि टीमवर्क.